तर मराठा समाजाच्या रोषामुळे लोकसभेमध्ये महायुतीला मोठा फटका बसला। मराठवाड्यातल्या 8 पैकी 7 जागांवरती महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत सत्ताधारी मराठा नेत्यांची बैठक आज होणार आहे। विधानसभेपूर्वी किमान मराठवाड्यातील मराठा समाजाच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावीत, ओबीसी आरक्षण त्यांना त्यामध्ये समाविष्ट करावं अशी मागणी मराठा आमदारांनी केलेली आहे। आज होणाऱ्या बैठकीमध्ये मराठा आमदार ही मागणी पुन्हा एकदा करणार आहेत। त्यानंतर दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते हे दिल्लीतल्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत। त्यानंतर विधानसभेपूर्वी या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती ही सूत्रांकरवी मिळतेय। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, प्रामुख्याने कोणत्या ज्या मागण्या आहेत या ठेवण्यात आल्या जेणेयोगे येत्या काळामध्ये विधानसभेला आणि महापालिका निवडणुकांना फायदा होऊ शकेल? प्रज्ञा, ही बातमी आज दिव्य मराठीने प्रकाशित केली। आपण सुद्धा काल परवा ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीची बैठक झाली तेव्हा सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीतल्या मराठा समाजाच्या आमदारांनी सुद्धा ही विनंती केली होती की मनोज जरांगे पाटील हे जी मागणी करत आहेत त्या संदर्भामध्ये राज्य सरकारनं सकारात्मक पाऊल उचलावं। आता सत्ताधारी पक्षातले इतर मराठा समाजाचे नेते सुद्धा अशाच पद्धतीची मागणी करत असल्यामुळं आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत आणि सगळे सोयरे ह्या संदर्भामध्ये काय आपल्याला करता येऊ शकतं, विशेषतः मराठवाड्यातल्या तरी किमान मराठा समाजाला या आरक्षणाचा कसा लाभ देता येऊ शकतो याच्यावरती चर्चा होईल। परंतु ही चर्चा झाल्यानंतर सुद्धा या संदर्भातला अंतिम निर्णय हा दिल्लीकडनं परवानगी घेऊन मगच जारी केला जाईल। मी परवा मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या रुग्णालयामध्ये जिथे उपचार घेतात तिथे जाऊन भेट घेतली आणि आपण एनडीटीव्ही साठी त्यांची मुलाखत घेतली। तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना साधारणपणे देवेंद्र फडणवीस यांचं 15-20 मिनिट फोनवरती बोलणं झालं आहे आणि त्या बोलण्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना असं सांगितलं आहे की सगळे सोयरे संदर्भातली जी तुमची मागणी आहे त्या संदर्भात आम्ही दिल्लीशी पण बोलू आणि ओबीसी समाजाचे जे नेते आहेत त्यांच्याशीही चर्चा करू आणि त्यातनं कसा मार्ग काढता येईल हे आपण बघू। म्हणजे ह्या दृष्टीनं प्रयत्न आता सुरू झालेले आहेत की मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जी अधिसूचना निघाली होती त्या अधिसूचनेवरती अंमलबजावणी करायची आणि सोबतच ओबीसी समाजाच्या नेत्यांचं समाधान कसं करता येईल ते बघायचं। दुसरीकडे आज कॅबिनेटची बैठक आहे आणि त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा ओबीसी समाजाला या आरक्षणातनं कुठेही तोटा होणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन द्या अशी जी लक्ष्मण हाके यांची मागणी आहे त्याच्यावरती पण चर्चा होणार आहे। हा तिढा आहे दोन्ही बाजूंना, पण प्रयत्न सुरू आहे काहीतरी उपाय करण्याचा। नक्कीच, तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।